नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूयात यागडीच्या महाफास्ट 100 बातम्यांवर. रामटेकमध्ये ठाकरे गटाच्याच इच्छुक उमेदवाराकडून बंडखोरी. शिवशक्ती भीमशक्तीचा नारा देत सुरेश साखरेंनी भरला उमेदवारी अर्ज. प्रकाश आंबेडकरांकडून स्वतंत्र लढण्याची घोषणा. आंबेडकरांकडून 8 उमेदवारांची यादी जाहीर. मवियासोबत न जाण्याचा वंचितचा निर्णय. युती करण्याबाबत मनोज जरांगेंसोबत सविस्तर चर्चा. जरांगेंसोबत एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न. जरांगेंकडून 30 मार्च पर्यंत थांबण्याची विनंती. प्रकाश आंबेडकरांची माहिती. राजकारणात मला हलक्यात घेऊ नका. मनोज जरांगे पाटलांचा सर्व पक्षीय नेत्यांना इशारा. नागपुरात काँग्रेसच्या विकास ठाकरेंना वंचितचा पाठिंबा. बारामतीतून प्रकाश शेंडगे लढल्यास पाठिंबा देणार. प्रकाश आंबेडकरांची माहिती. ठाकरे गटाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर. पहिल्या यादीत 17 जणांचा समावेश. ठाकरे गट एकूण 22 जागांवर निवडणूक लढवणार. आज किंवा उद्या उर्वरित उमेदवारांची नावं यादी जाहीर करणार. खासदार संजय राऊतांची माहिती. वादातीत सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाचा उमेदवार. ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच कायम. विश्वजित कदम यांनी घेतली केसी वेणुगोपाल यांची भेट. सांगलीच्या लोकसभा जागेसंदर्भात भेट घेतल्याची माहिती. सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम. लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याचे विशाल पाटलांचे संकेत. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीवर काँग्रेसची नाराजी. काही जागांवर चर्चा सुरू असताना आघाडी धर्म पाळणं ही सर्वांची जबाबदारी. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया. काँग्रेसची यादी आली तेव्हा आम्ही कोणताही आक्षेप घेतला नाही. शाहू महाराजांसाठी कोणताही वाद न करता कोल्हापूरची जागा सोडली. सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीत मोदी द्वेषानं पछाडलेली आणि स्वार्थासाठी एकत्रित आलेली लोक. महाविकास आघाडीत कोण कुठे कुणालाच काहीच माहिती नाही. मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल. मुख्यमंत्री शिंदे, संजय राठोड, उदय सामंत यांची नागपुरात बैठक. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत तिन्ही नेत्यांमध्ये बैठक. सूत्रांची माहिती. तर मुख्यमंत्र्यांकडून संजय राठोडांना लोकसभा लढण्याचा आग्रह. निरुपमांच्या वक्तव्यानं महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं स्पष्ट. अमोल कीर्तीकरांच्या उमेदवारीवर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाकडून संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी. खैरेंना उमेदवारी दिल्यानं अंबादास दानवे मात्र नाराज. ठाकरे गटाकडून रायगडमधून अनंत गीते यांना लोकसभेची उमेदवारी. रायगडमध्ये तटकरे आणि अनंत गीतेंमध्ये लढत होणार. दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटातून अनिल देसाईंना उमेदवारी. काँग्रेसला हव्या असलेल्या जागेवर ठाकरे गटाकडून उमेदवारी. हिंगोलीतून नागेश अष्टीकरांना उमेदवारी जाहीर. धाराशिवमधून ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी. तर बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर लोकसभेच्या रिंगणात. शिवसेनेमुळे मला आमदार खासदार होता आलं. ओमराजे निंबाळकरांची उमेदवारी जाहीर होताच प्रतिक्रिया. तर भाजपला पराभवाची भीती, त्यामुळे उमेदवार जाहीरच करत नाहीत. ओमराजे निंबाळकरांचा टोला. ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना उमेदवारी. दक्षिण मुंबईतून अरविंद सावंतांना उमेदवारी जाहीर. तर उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर लोकसभेच्या मैदानात. अमोल कीर्तीकरांच्या वकिलांनी ईडी कार्यालयातून जाऊन वेळ मागितली. कथित खिचडी घोटाळ्यात कीर्तीकरांना आज ईडीकडून हजर राहण्याचं समन्स. खिचडी घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकरांना ईडीचं समन्स. आजच ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्याचे आदेश. ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकरांना काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा विरोध. खिचडी चोर उमेदवारासाठी काम करणार नाही. संजय निरुपमांचा आक्रमक पवित्रा. शिर्डीतून भाऊसाहेब वागचौरेंना उमेदवारी. यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख मैदानात. ठाकरे गटाचे संजय देशमुख यवतमाळ वाशिममधून लोकसभेच्या रिंगणात. उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांकडून संजय देशमुखांचं स्वागत. मुनगंटीवारांच्या आरोपाला जाहीर सभेत उत्तर देणार. मी संविधान वाचवण्यासाठी निवडणूक लढते. प्रतिभा धानोरकरांचा मुनगंटीवारांना टोला.
ईशान्य मुंबईच्या जागेसाठी शरद पवार गट आक्रमक. ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आल्यानं पदाधिकाऱ्यांची नाराजी. शरद पवार गटाला जागा न दिल्यास राजीनामा देण्याचा पवित्रा. ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरू. उमेदवाराला विशेष टॅगलाईन देत ठाकरे गटाकडून प्रचाराला सुरुवात. छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी निश्चित. दिल्लीतून छगन भुजबळांची उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती. अजित पवारांनी आज नाशिक लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली. छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीला. आज अजित पवार नाशिकच्या जागेचा आढावा घेणार.